सादर कथेचे नाव आहे खेकडा. लेखक रत्नाकर मतकरी. समुद्रकिनारा, ती दोघे. ती हातात एक चिमुकली रंगीत रेशमी रुमाल खेळवीत बसलेली. तो बारीक बारीक दगड मारीत बसला आहे, काळ्या काळ्या दगडातून हळूच डोके बाहेर काढणाऱ्या खेकड्यांवर. काही वेळा नेम चुकतो, खेकड्यांऐवजी दगडावरच आदळतो. पण खेकडे घाबरल्याशिवाय राहत नाही. डोकी आत घेतात. बाहेर आलेले खेकडे सैरावैरा पळतात. खेकडा, पाठीवरचे विद्रूप ओझे सांभाळीत धावणारा, आकड्यांसारखे पाय पुढे मागे हलवीत कुरूप किळसवाना खेकडा. ती आपल्या मुलीला खेकडा म्हणते ते एका अर्थी बरोबरच आहे. पोलिओमुळे कायमचे व्यंग आलेली मुलगी, काठ्यांसारखे बारीक हातपाय, पाठीवरचे कुबड, घरभर फिरणारा खेकडाच जणू. तो त्वेषाने खेकड्यांवर दगड मारीतच राहतो. तिला मात्र हा चाळा सहन होत नाही. खेकड्यांवर भूतदया? छे! तिला अशी सहजासहजी कुणावर दया येत नाही. पण तिला भीती वाटते. तिला फार भीती वाटते. खेकडे खडकावर चालताना पाहूनच तिला कसे कसे होते. त्यातून त्याचा दगड लागला की ते धावत सुटतात तेव्हा. नेम नाही, ते दिशा बदलून. खेकडा दगडाआडून डोके बाहेर काढू लागला की तिच्या अंगावर शहारे येतात. किळस आणि भीती. किळस, भीती आणि जबाबदारी. जबाबदारी? नाहीतर काय, असली पांगळी विद्रूप पोर कोण गळ्यात बांधून घेणार जन्मभर? आपण काढलेला उपायच बरोबर आहे. खेकडा ठेचलाच पाहिजे, ठेचलाच पाहिजे. तो खेकड्यांना दगड मारीत राहतो, पण ती काही त्याला थांबवत नाही. तशी ती फार भित्री आहे. कुठल्याही प्राण्याची तिला अशीच भीती वाटते. खेकडा तरी मोठा, पण साध्या झुरळाला सुद्धा ती काही कमी घाबरत नाही. आणि एखाद्या वेळी पाल अंगावर पडली तर ती रडून ओरडून घरच डोक्यावर घेते. घामाने तिचे अंग डबडबते. मग रात्री तिला वाईट वेडीवाकडी स्वप्ने पडतात. लाल रंगाच्या आकृतींची, वठलेल्या झाडांची, अनेक अनामिक गोष्टींची तिला उगाच भीती वाटते. दुपारी पिवळ्या धमक उन्हातून रस्ता ओलांडण्याची, न बोलता एकटक बघत रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांची, केसांतून उशी पडलेल्या बारक्या प्राण्यासारख्या दिसणाऱ्या वाळक्या पानाची. डॉक्टरांनी सांगितले आहे की तिचे हृदय पुरेसे मजबूत नाही. तिला घाम फार येतो. तो पुसण्यासाठी ती सतत छोटे छोटे रंगीत रेशमी रुमाल हातात बाळगते. तशी ती फार नाजूक आहे, एखाद्या प्लास्टिकच्या बाहुलीसारखी नाजूक. कधी कधी हे बाहुलीपण फारच जाणवते. विशेषतः रंगविलेल्या पापण्या कृत्रिमपणे थरथरत ठेवताना आणि सफाईदार इंग्रजी बोलण्यासाठी रक्तासारख्या लाल रंगीत ओठांच्या आकर्षक हालचाली करताना. पण त्याला हे आवडते. किंबहुना त्याची बायको तशी नव्हती, म्हणून तर त्याला तिचा संताप यायचा. तशी काही ती दिसायला वाईट नव्हती, पण चार चौघात उठून दिसण्यासाठी कसे राहावे, कसे वागावे याची तिला फारशी कल्पना नव्हती. चार चौघात जायला ती फार उत्सुक नसायची. बोलण्यात सुद्धा मागे मागेच असायची. मुलीच्या जन्मानंतर तर तिचा बांधा अगदीच सैल झाला. वरचेवर तिला कसले कसले आजारसुद्धा व्हायला लागले. सारखे तिचे सांधे धरायचे आणि अंग दुखायचे. तिच्या या अशा त्रासापायी सारखे त्याच्या हौसेवर पाणी पडायचे. त्याने कधी कुठे जावे, कुणाला बोलवावे, नाटक सिनेमाची तिकिटे काढावीत आणि त्याच्या बायकोने हिरमोड करावा, असे नेहमी व्हायचे. अखेरीस त्याच्या बायकोला ही सगळी दुखणे विकोपाला गेली आणि त्यातच ती वारली. त्याला दुःख झाले नाही, उलट सुटल्यासारखे वाटले. पण बायको जरी मेली तरी घरातला आजार संपला नाही, कारण मुलीला आधीच पोलिओ झाला होता. तिची तब्येत जेमतेमच असायची. तिला मोंटेसरीत घातली होती, पण ती काही शिकली बिकली अशी अपेक्षा नव्हती. आपले काड्यांसारखे हातपाय, चिकट डोळे, उदास मुद्रा आणि पाठीवरचे कुबड घेऊन ती घरभर फिरत राहायची. त्याला ते बघवत सुद्धा नसे. एखादा बेढप प्राण्याकडे बघावे तसा तो तिच्याकडे एका विचित्र कुतूहलाने, दयेने, घृणेने आणि शोकाने पाहत राही. बायको मेल्यानंतर सुद्धा त्याला या मुलीच्या पायी असे खेकडा पडल्यासारखे झाले होते. तसा तो मोठा स्वच्छंदी जीव होता. मोकळ्या हवेत फिरावे, खेळावे, पोहायला जावे, एखाद्या सुंदर मुलीला छातीशी धरावे, अशा सगळ्या आवडीनिवडी त्याला होत्या. पण प्रत्यक्षात मात्र त्याला आपल्या दुबळ्या मुलीला सांभाळीत घरी बसावे लागे. यातून सुटका व्हायची ती घरी येई तेव्हा, त्याची प्रेयसी. ती दोघे घरात क्वचित बसत, कारण मुलगी म्हणजेच तो खेकडा. घर समुद्रकिनाऱ्यावरच होते. ती दोघी वाळूत नाही तर दगडात जाऊन बसायची. मुलीकडे बघायला खालच्याच बिराडातील एक मुलगा यायचा. तो दररोज तिच्याशी खेळायचा. कधी कधी रात्री जेवण झाल्यावर सुद्धा यायचा. मग ती दोघे मिळून तिच्या वडिलांकडून गोष्टी उकळीत. या मुलाचा या रोगट अशक्त मुलीवर भारीच लोभ होता.
तसे म्हटले तर तिला धावता येत नसे की खेळता येत नसे, परंतु तरीही तो मुलगा कसा कोण जाणे तासनतास तिच्याबरोबर वेळ घालवी. तिच्यासाठी ठोकळे रचित, तिला चित्रे दाखवी, गोष्टी सांगत, गाणी म्हणत. त्याला त्या दुर्बळ रोगीट जीवाची विलक्षण माया होती. मला तो खेकडा मुळीच आवडला नाही केव्हाच, ती रुमाल बोटाभोवती गुंडाळीत म्हणते. ते मला माहिती आहे, म्हणून तर शेवटी हा निर्णय घ्यायला तयार झालो, नाहीतर इतके दिवस धीरच होत नव्हता. तो आपल्या खेकड्यांना खडे मारण्याचा उद्योग पुढे चालू ठेवीत म्हणतो. ती हसते. वेडावून जाऊन तो तिच्या अधिकच जवळ सरकतो आणि म्हणतो, तुझ्या हट्टपणाची मात्र कमाल आहे. माझ्या हट्टाला कारण आहे आणि तुम्हालाही ते पटत आहे. तो नुसतीच मान डोलावतो. लुळी पांगळी मुलगी गळ्यात बांधून घ्यायच्या तयारीनं का मी तुमच्याशी लग्न करू? माझी आयुष्याची कल्पना फार वेगळी आहे. आयुष्य कसं सुंदर, मोकळं, स्वच्छंद हवं. वर बोट दाखवीत ती म्हणते. त्या पक्ष्यांसारखं. पांढरा शुभ्र पक्षी संथपणे समुद्रावरून उडणारा. तो खाली खडकावर उतरतो आणि ओरडतो अत्यंत कर्कशपणे. पण ती गेल्यानंतर तरी तू लग्न करशील ना? अर्थातच. म्हणून तर माझी इतकी घाई. त्या खेकडा, त्या उल्लेखाने त्याला हसू येते. खेकडा, किती सहज बोलते ही. पूर्वी आपल्या ओशाळल्यासारखे व्हायचे. जसा काही तिला पोलिओ झाला ही आपली चूक. पूर्वी रागसुद्धा यायचा, आता गंमत वाटते. गंमत. ही गंमत नाही, भयंकर. काहीतरी भयंकर. त्याचे हसू मावळते. जमणार आहे ना सारं नीट? तू काही काळजी करू नकोस. मी आज रात्रीच पूर्वीच्या गोळ्या आहेतच घरात. तिच्यासाठी आणल्या होत्या. असे उघड बोलल्यानंतर त्याच्या अंगावर बारीकसा शहारा येतो. ती मात्र प्रसन्न हसते. ही इतकी भित्री, मग या बाबतीत तिला कशी नाही भीती वाटत? म्हणा ती भित्री असली तरी व्यवहाराच्या बाबतीत कठोर होऊ शकते. कितीदा तरी असा अनुभव आलाय. तसे म्हटले तरी मी या मुलीचा बाप आहे. मग मी नाही झालो का कठोर? सुखासाठी, स्वतःच्या सुखासाठी. हा स्वार्थ आहे. पण ती रोगी जीव तरी जगात असं काय मोठी सुखी होणार आहे? एका परीने अशा निरुपयोगी आयुष्याला शेवट हा परोपकारच आहे. खेकडा कुठली? खेकड्याला ठेचण्यात कसला आलाय कठोरपणा? तरी भीती वाटावी. तुला कशी नाही वाटत भीती? दिसते तर नाजूक, पण हा नाजूकपणा शरीराचा. मनाने ती माझ्याहून खंबीर आहे. मला अशाच खंबीर बायकोची गरज होती. पहिली अगदी लेचीपेची, शब्दाबाहेर न जाणारी, पण ही फार नाजूक. सारखा दम लागतो, धाप लागते, घाम येतो. मे बी हार्ट ट्रबल. आपल्या घरात एकसारखा आजार येतो कुठून? पण नाजूकपणा हा काही आजार नाही. शिवाय तिचे टॉनिक बिनिक चालूच आहे. कसला एवढा विचार चालला आहे? ती ओठ मुरडून विचारते आणि त्याची समाधी तुटते. एवढं जर जड वाटतंय तर? नाही ग, त्याचा नव्हतो मी विचार करीत. तो कसेबसे हसतो. ती खळखळून हसते. तो दचकतो, विचारतो, का ग, काय झालं? तुम्ही म्हणताय हे मला जमेल म्हणून, पण माझी अगदी खात्री आहे की आयत्या वेळी तुम्ही कच खाल. उद्या मी येईन तेव्हा नक्कीच तुमचा तो खेकडा पुन्हा बिछाण्यात दिसेल. बघशीलच तू, तो म्हणतो आणि उठतो. त्याच्या चाहुलीनं खेकडे खडकात धूम पळतात. आहोटीची वेळ आहे. किनारा शांत शांत, एखाद्या पक्षी हाक मारल्याप्रमाणे ओरडत डोक्यावरून फडफडत जातो. रात्र पडू लागली आहे. तो घरी येतो तेव्हा त्याची मुलगी वाट पाहून कंटाळून झोपलेली असते. तो विचारतो, काय ग, एकटीच? तुझा दोस्त नाही आला वाटतं? तो आज ट्रिपला गेलाय. त्याला नकळत हायसे वाटते. तो भरभरून जेवून घेतो. मुलीलाही भरवितो. आज तिला भरविताना आपल्याला खूप वाईट वाटेल असे त्याला वाटले होते, पण प्रत्यक्षात तसे काही होत नाही. उलट उद्यापासून हा त्रास चुकेल असे वाटते. आणि मग लग्नात बायकोला घास भरवतात त्याची अंधूक आठवण होऊन तो स्वतःशीच हसतो. तो हसतो तशी ती मुलगीही हसते. त्याच्या कपाळावर आठ्या पडतात. ती दोघे जेवून उठतात. तो तिचे हात धुतो. नॅपकिन शोधताना ती वेंधळेपणा करते. नॅपकिन तिला कधीच वेळेवर सापडत नाही आणि त्याबद्दल नेहमी ती बोलणी खाते. तोच मग तिला नॅपकिन शोधून देतो. आजही देतो. आणि एकाएकी त्याच्या गळ्यात आवंडा येतो. आज तो तिला काही बोलत नाही. ती मंदपणे नॅपकिनने ओठांच्या कडा पुशीत राहते. बिवेअर, तू हळवेपणा करशील, निश्चय तसाच राहून जाईल. ती हसेल. संध्याकाळी म्हणाली होती आयत्या वेळी कच खाशील. ती सुंदर नाजूक बाहुलीसारखी. लग्न, सुखी आयुष्य, मोकळे आयुष्य. एकदा हा खेकडा मरून गेला की. असं दचकायचं नाही. नुसत्या गोळ्या दिसल्या की. उद्या मी येईन तेव्हा नक्कीच तुमचा तो खेकडा पुन्हा बिछाण्यात.